नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं मी प्रथमतः खूप खूप स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये शालेय स्तरावर त्या ठिकाणी जी एक महत्त्वाची अशी स्पर्धा परीक्षा असते जिचं नाव आहे MTSC, जिला महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा म्हणतात, तर त्या परीक्षेविषयी आणि तिच्या एकंदर त्या ठिकाणी जे काही स्वरूप आहे, तिचे जे काही बक्षिसं असतात आणि वर्षभरामध्ये ही परीक्षा नेमकी कधी आयोजित केल्या जाते आणि कुणामार्फत आयोजित केल्या जाते या संदर्भात अतिशय कमी वेळामध्ये पण सुटसुटीत पद्धतीनं माहिती घेणार आहोत, जेणेकरून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला या परीक्षेविषयी कोणत्याही स्वरूपाचं कन्फ्युजन किंवा डाऊट राहणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला NTSC म्हणजेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा ही परीक्षा नक्कीच माहिती असेल, जी इयत्ता 10वीचे विद्यार्थी देऊ शकतात आणि खरोखर राष्ट्रीय स्तरावर ही जी काही परीक्षा घेतली जाते तर ही 2 टप्प्यामध्ये घेतली जाते आणि शेवटी जे काही विद्यार्थी सिलेक्ट होतात तर ते त्या ठिकाणी खरोखर त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं आणि त्यांच्या पालकांच्या दृष्टीनं एक खूप मोठा सन्मान असतो। कारण अख्ख्या भारतामधून काही मोजके असे विद्यार्थी म्हणजे अगदी 2 ते 2.5 हजार विद्यार्थी सिलेक्ट केले जातात आणि त्यांना त्यांचे 11वी 12वी असो किंवा डिग्री असो किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन या पूर्ण कालावधीमार्फत भारत सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना स्कॉलरशिप देखील दिल्या जाते, शिष्यवृत्ती देखील दिल्या जाते। शिष्यवृत्तीच्याही पलीकडं हा जो एक सन्मान असतो की NTSC क्रॅक केलेले विद्यार्थी, तर हा एक मोठा सन्मान असतो। विद्यार्थी मित्रांनो, याच धर्तीवर महाराष्ट्रामधून अधिकाधिक विद्यार्थी या NTSCसाठी पात्र व्हावेत, NTSCच्या फायनल लिस्टमध्ये म्हणजे जे काही स्कॉलरशिप होल्डर्स असतात त्यामध्ये सिलेक्ट व्हावेत या उद्देशानं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी देखील एक शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केल्या जाते आणि त्या शिष्यवृत्ती परीक्षेचं नाव आहे महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा। या परीक्षेचं एकच उद्देश आहे मित्रांनो, या ठिकाणी जी 10वीची NTSC आहे आणि त्याच्यानंतर 11वी आणि 12वीच्या स्तरावर जी काही JEE, नीट किंवा नाटा यासारख्या ज्या काही इतर स्पर्धा परीक्षा होतात तर त्या परीक्षांमध्ये महाराष्ट्रातले सर्वात अधिक प्रमाणामध्ये जे काही गुणवान प्रज्ञावान विद्यार्थी येतं तर ते सिलेक्ट व्हावेत। म्हणजे एकंदर प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या ठिकाणी त्याच्या काही स्पर्धा परीक्षा होतात त्यासाठी तयार करणं, या धर्तीवर ही आपण परीक्षा आयोजित करतो। विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा नेमकी कोणामार्फत आयोजित केल्या जाते तर पुण्यामधलं एक नामवंत असं जे काही महाविद्यालय आहे, नवरोजी वाडिया महाविद्यालय जे काही आहे पुण्यामध्ये, तर त्यांच्या प्रज्ञाशोध व सर्वोत्कृष्टता केंद्र यांच्या माध्यमातून ही परीक्षा 1992 पासून आयोजित केल्या जाते। आता इथं या ठिकाणी परीक्षेचा उद्देश अगदी सोप्या पद्धतीनं मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय। प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा या ठिकाणी शोध घेणं, पूर्वी सांगितल्याप्रमाणे जी काही NTSC आयोजित केल्या जाते भारत सरकारमार्फत, तर त्या परीक्षांविषयी त्या ठिकाणी एक प्रकारची जागरूकता निर्माण करतं आणि त्या परीक्षांचा एक पाया विकसित करणं, त्यासोबतच स्पर्धा परीक्षांना बसण्याची व त्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी लागणारी जिद्द या लहान वयातच म्हणजेच इयत्ता 8वी 9वी आणि 10वी या वयातच या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं आणि ओव्हरऑल या ठिकाणी जे विद्यार्थी पास होतील आणि चांगल्या गुणांनी त्या ठिकाणी ते एक प्रकारे ही परीक्षा पास होतील तर त्यांचा एक गौरव म्हणून या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आणि पारितोषिके देखील देणं एकंदर हा या परीक्षेचा उद्देश आहे। परीक्षेला कोण बसू शकतो हा एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनामध्ये असू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामधले जे विद्यार्थी या ठिकाणी 8वी 9वी आणि 10वीला बसतात तर ते विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत, त्यांनी हा फॉर्म भरू शकतात। आता या ठिकाणी जर तुम्ही समजा 10वीला असाल आणि 8वी आणि 9वीला तुम्ही MTSC दिलेली नाहीये तर इथं त्या ठिकाणी त्याचा काही फरक पडत नाही। तुम्ही 8वीला द्या, 9वीला द्या किंवा 10वीला द्या किंवा 3ही वर्ष तुम्ही ही परीक्षा देऊ शकता, ठीक आहे। म्हणजे एकंदर एखाद्या वर्षी तुम्ही ही परीक्षा दिली नाही म्हणून त्याच्या पुढच्या वर्षात तुम्हाला त्या परीक्षेला बसता येत नाही असं काही असतं का? तर बिलकुल नाही। तुम्ही तुमच्या मर्जीनुसार 8वी 9वी आणि 10वीमध्ये ही परीक्षा देऊ शकता। त्याच्यानंतर या ठिकाणी NTSCला बसण्यासाठी MTSC देणं कंपल्सरी आहे का? असं काही नाही आहे। म्हणजे ओव्हरऑल तुम्ही MTSC जे काही द्यायची की नाही तर हे सगळं तुमच्या मर्जीवर अवलंबून आहे। पण एवढं निश्चित आहे की तुम्हाला NTSC क्रॅक करायची असेल 10वीला तर निश्चितच तुम्ही 8वीला आणि 9वीला MTSC देणं नक्कीच फायद्याचं ठरेल। ओव्हरऑल या परीक्षेचा जो सिलेबस आहे तर तो NTSCच्या धर्तीवरच त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचं स्वरूप कसं आहे हे सर्वात महत्त्वाचं। तर ही एक लेखी परीक्षा आहे, पण जे काही क्वेश्चन्स असतात तर ते MCQ बेस्ड वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात आणि याचे 2 पेपर असतात, ठीक आहे, सॅट आणि मॅट।
तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याचे 2 पेपर त्या ठिकाणी असतात आणि एकाच दिवशी सलग 3 तासामध्ये ही परीक्षा होत असते. म्हणजे दोन्ही पेपर त्या ठिकाणी सलग घेतल्या जातात. प्रश्न जे काही असतात बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात. परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे? परीक्षेचा जो काही पेपर क्रमांक 1 आहे तर त्याला मानसिक क्षमता कसोटी म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, इथं यालाच मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजेच मॅट नावाने देखील ओळखलं जातं. आता इथं जर एखादा विद्यार्थी 8वीला असेल तर 8वीला या पेपरमध्ये जी काय आपली स्कॉलरशिप परीक्षा असते, तर स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीला घेतल्या जाते, हे तुम्हाला माहीतच आहे. तर इयत्ता 8वीच्या MTSCमध्ये स्कॉलरशिपची बुद्धिमत्ता चाचणी जी काही तो पेपर असतो, तर त्यापेक्षा थोडेसे कठीण स्वरूपाचे इथं प्रश्न म्हणजे वरच्या दर्जाचे प्रश्न असतात. आणि इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वीसाठी अनुक्रमे इयत्ता 8वी आणि 9वीच्या काठिण्य पातळीपेक्षा वरच्या दर्जाचा तो पेपर असतो. म्हणजे ओव्हरऑल एवढं निश्चित आहे की तुमच्या वयानुसार, तुमच्या इयत्तेनुसार त्या प्रश्नांचा दर्जा आणि त्याची लेवल राखलेली असते. त्याच्यानंतर मित्रांनो, पेपर क्रमांक 2 जो काही आहे तर त्याला त्या ठिकाणी सॅट नावानं देखील ओळखलं जातं. मराठीमध्ये त्याला शालेय प्रवणता कसोटी असं देखील म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, या पेपरमध्ये नेमकं काय विचारलं जातं? तर विद्यार्थी जर 8वीला असेल तर 8वीला त्याचा पूर्ण जो काही अभ्यासक्रम आहे पूर्ण वर्षाचा, तर तो अभ्यासक्रम त्याला विचारला जातो. त्यामध्ये कोणत्याही विषयाचा त्या ठिकाणी प्रश्न असू शकतो. इयत्ता 9वीसाठी देखील त्याच पद्धतीनं पूर्ण जे काही 9वीच्या वर्षभरामध्ये तो विद्यार्थी जे काही शिकतो आणि इयत्ता 10वीसाठी देखील त्याच पद्धतीनं पूर्ण वर्षभरामध्ये त्याला जो काही सिलेबस आहे तर तो त्या ठिकाणी लागू असतो. आता इथं इयत्ता 8वी, 9वी आणि 10वी पेपर क्रमांक 1 विषयी पाहूया. मानसिक क्षमता कसोटी 100 प्रश्न असतात मित्रांनो आणि एक प्रश्न 1 मार्काला, या पद्धतीनं 100 गुणांसाठी 100 प्रश्न असतात. वेळ मात्र 90 मिनिटं असतो. एकूण वेळ जो काही आहे दोन्ही पेपरचा मिळून तर तो आपण पाहिल्याप्रमाणे 180 मिनिट म्हणजेच 3 तास असतात आणि साहजिकच एका पेपरसाठी त्याच्या अर्धा वेळ म्हणजेच 90 मिनिटं असतात. आता इथं या ठिकाणी जो काही सॅट नावाचा पेपर असतो म्हणजे शालेय प्रवणता कसोटी, यामध्ये त्या मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं? विद्यार्थी मित्रांनो, इथं देखील 100 प्रश्न आणि 100 गुण असतात आणि 90 मिनिटांचा वेळ असतो. पण या 100 प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे तर हे पहिल्यांदा समजून घेऊया. यामध्ये विज्ञान या विषयासाठी एकूण 40 प्रश्न आहेत. म्हणजे एकंदर विज्ञानाचं वेटेज खूप जास्त आहे. आता 10वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो या तिघांचे मिळून म्हणजे विज्ञानाअंतर्गत जर आपण विचार केला तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो यांचे एकूण 40 प्रश्न असतात. त्याच्या पाठोपाठ जे काही सामाजिक शास्त्र जे काही असतात तर त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि अर्थशास्त्र म्हणजेच हिस्ट्री, जिओग्राफी, सिव्हिक्स आणि इकॉनॉमिक्स या सर्वांचे मिळून एकूण 40 प्रश्न असतात आणि गणिताचे या ठिकाणी 20 प्रश्न असतात. तुम्ही म्हणाल सर मॅथमध्ये देखील त्या ठिकाणी हे गणितच होतं. नाही मित्रांनो, इथं या ठिकाणी थोडेसे प्रश्न जे काही असतात तर ते रिझनिंगचे असतात म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जे काही प्रश्न असतात तर त्या पद्धतीचे. प्युअर जे काही गणिताचे प्रश्न असतात ज्याच्यामध्ये अल्जेब्रा, जॉमेट्री असते तर त्याचे एकूण 20 प्रश्न असतात. म्हणजे ओव्हरऑल या ठिकाणी दोन्ही पेपरचे मिळून 200 प्रश्न, 200 मार्क, 180 मिनिटांचा वेळ असतो. इथं आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची, जे विद्यार्थी 10वीची MTSC देणार आहेत तर त्यांना हे पहिले 2 पेपर दिल्यानंतर ते जर पास झाले तर मुलाखत देखील असते आणि ती मुलाखत जी काही असते तर ती पुण्यामध्ये याच नवरोजी वाडिया महाविद्यालयामध्ये आयोजित केल्या जाते. मुलाखत 50 गुणांची असते. इयत्ता 8वी आणि इयत्ता 9वीसाठी मात्र कोणत्याही पद्धतीची मुलाखत नसते. फक्त या ठिकाणी ही एवढी लेखी परीक्षा दिली की त्यावरूनच त्या ठिकाणी तुमचा रिझल्ट डिक्लेअर केला जातो. या ठिकाणी इथं मुलाखतीविषयी ऑलरेडी सांगितलेलं आहे. इयत्ता 10वीच्या लेखी परीक्षेतून निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठीच ही मुलाखत असते जी की 50 गुणांची असते. आता मुलाखतीसाठी काही अभ्यासक्रम वगैरे आहे का तर नाही आहे मित्रांनो. मुलाखतीला कोणताही आखीव असा अभ्यासक्रम नाही आहे. एकंदर मुलाखतीद्वारे या विद्यार्थ्यांची शालेय विषयांची आकलन शक्ती, उपयोजन म्हणजे ॲप्लिकेशन नेमकं कसं आहे, विश्लेषण त्याचं ॲनालिसिस करण्याची क्षमता कशी आहे, दैनंदिन जीवनातील देशी परदेशी घडामोडींचे ज्ञान, सोप्या भाषेमध्ये करंट अफेअर्स विषयी, चालू घडामोडीविषयी तो विद्यार्थी किती जागरूक आहे, त्यासोबतच त्यावरील टीका टिप्पणी करण्याची क्षमता म्हणजेच एखादी त्या काळामध्ये घडलेली घटना आणि त्या अनुषंगाने त्या विद्यार्थ्याला तुझं मत काय आहे नेमकं या पर्टिक्युलर घटनेवर असं देखील विचारलं जाऊ शकतं. त्यासोबतच ज्या परिसरामध्ये तो विद्यार्थी राहतो त्या परिसराची माहिती आहे का, जोपासलेल्या विविध छंद, स्पर्धा, अभ्यासेतर उपक्रम, सहभाग या सगळ्या बाबींचा विचार एकंदर त्या ठिकाणी या मुलाखतीमध्ये घेतला जातो. इथं सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर मुलाखतीमध्ये त्या विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी जे काही अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे तर त्याविषयी चाचपणी केल्या जाते. विद्यार्थी मित्रांनो,
याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की या परीक्षेची नेमकी तयारी कशी करायची. मित्रांनो, जो काही सॅटचा पेपर आहे, शालेय प्रवणता कसोटी, यासाठी तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे तुम्ही 8वीचे असाल तर पूर्ण 8वीचे जे काही तुमचे पुस्तक आहेत त्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, सिविक्स, इकॉनॉमिक्स आणि त्यानंतर जे काही तुमचे सायन्सचं पुस्तक आहे आणि मॅथ्सचं पुस्तक, हे सगळं तुम्हाला अभ्यासावं लागेल. पण इथं मानसिक क्षमता कसोटीसाठी मात्र इथं या ठिकाणी तुम्हाला विशेष अशी मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही स्कॉलरशिपचे पुस्तकं देखील त्या ठिकाणी अभ्यासू शकता किंवा तुम्हाला त्या ठिकाणी मागील जे काही प्रश्नपत्रिका संच असतात, म्हणजे एकंदर तुम्हाला या पेपरमध्ये नेमकं काय विचारलं जातं याचा एक अंदाज येणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच तुम्ही जे काही PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे काही असतात तर ते तुम्ही इथं मागवू शकता. परीक्षेचं माध्यम हा एक विद्यार्थ्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. परीक्षा ही इंग्रजी, मराठी, उर्दू आणि हिंदी या विविध भाषांमध्ये दिल्या जाऊ शकते. या ठिकाणी लेखी परीक्षा जी काही आहे म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2, तर याचे सेंटर कुठं असतात तर जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी या परीक्षेचे सेंटर्स असतात. जिल्ह्याच्या ठिकाणी तर हमखास असतातच, पण तालुक्याच्या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी जर सेंटर पाहिजे असेल तर त्या ठिकाणी मिनिमम 150 विद्यार्थ्यांनी तरी फॉर्म भरणं अपेक्षित असतं, जेणेकरून या ठिकाणी परीक्षा त्या सेंटरला आयोजित करणं थोडंसं त्यांनाही, म्हणजे जी परीक्षा आयोजित करतं त्या नवरोजी वाडिया महाविद्यालयाला देखील थोडंसं सोयीचं ठरतं. या ठिकाणी मित्रांनो, जे काही तुमचं परीक्षेचं केंद्र असेल तर ते तुमच्या शाळेच्या माध्यमातून कळवल्या जाईल. आता इथं मुलाखतीविषयी आणखी एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे. तुम्ही समजा 10वीला आहात आणि मुलाखतीसाठी पात्र ठरलेला असाल तर इथं मुलाखतीला जाण्याची सोय जी काही आहे तर ती तुम्हाला करावी लागेल. कोणत्याही पद्धतीनं या परीक्षेचं आयोजन करणाऱ्या मॅनेजमेंटमार्फत, बॉडीमार्फत तिची सोय केल्या जाणार नाही आणि 8वी 9वीसाठी तर मुलाखत नाही आहे. आता या ठिकाणी संपूर्ण परीक्षेची माहिती किंवा मुलाखतीचे दिनांक आणि इतर संपूर्ण निकाल वगैरे जे काही आहे तर MTSC एक्झाम mtsexam.org या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. या ठिकाणी मित्रांनो, पारितोषिके व अन्य बक्षिसे, खरं तर या ठिकाणी ही फार महत्त्वाची गोष्ट नाही आहे, पण निश्चितच विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं हा एक जिव्हाळ्याचा मुद्दा असतो की आम्ही जर पास झाला तर सर आम्हाला काय मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यस्तरावरील गुणवत्ता यादी एक डिक्लेअर केल्या जाते, जिल्हा स्तरावरची देखील गुणवत्ता यादी असते आणि इव्हन तालुका स्तरावरची देखील गुणवत्ता यादी तिथं असते आणि साहजिकच तुम्हाला वर्षभर काही पर्टिक्युलर अमाऊंट त्या ठिकाणी दिल्या जाते एक शिष्यवृत्ती म्हणून. तर इथं राज्यस्तरीय पारितोषिक जे काही मिळालेलं असतं तर त्या विद्यार्थ्यांना पूर्ण वर्षभर 1000 रुपये प्रति महिना आणि जिल्हास्तरीय विद्यार्थ्यांना जे काही जिंकलेले आहेत तर त्यांना 400 रुपये प्रति महिना आणि त्या ठिकाणी काही विशेष असे पारितोषिकं देखील दिलेले असतात. तालुका पारितोषिकं देखील असतात, उत्तेजनार्थ पारितोषिके देखील असतात आणि गुणवत्ता पारितोषिके देखील असतात. म्हणजे ओव्हरऑल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी पारितोषिकांची सोय केलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी अर्ज कसा मिळवावा, इथं अर्ज मिळवण्याचे 2 मार्ग आहेत. एक तर ऑफलाईन पद्धतीनं किंवा इव्हन तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं देखील अर्ज करू शकता. ऑफलाईन पद्धतीनं तुम्हाला शाळेच्या माध्यमातून त्या ठिकाणी अर्ज मागवावे लागतात आणि साहजिकच तुम्हाला तो अर्ज जो काही आहे तर साधारणतः 200 रुपयाला मिळत असतो. इथं या ठिकाणी 200 रुपये फी तुम्हाला शाळेच्या माध्यमातून अर्ज जर मागवला तर आहे आणि जर व्यक्तिशः तुम्ही पोस्टानं अर्ज मागवला तर तुम्हाला 250 रुपये त्या ठिकाणी खर्च येईल आणि जर समजा तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जर पेमेंट करून अर्ज भरत असाल तर साधारणतः तुम्हाला 215 रुपये प्रति विद्यार्थी इतका त्या ठिकाणी ती परीक्षा फीस भरावी लागेल. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसंदर्भात ज्या काही तुमच्या अडचणी असतात किंवा जी काही अद्ययावत माहिती असते तर ती mtsexam.org या वेब पोर्टलवर, वेबसाईटवर दिलेली असते. विद्यार्थी मित्रांनो, एकंदर शालेय जीवनामध्ये विविध स्पर्धा परीक्षांना सामोरं जाणं फार महत्त्वाचं असतं, कारण आजचा काळ जो काही आहे तर हा प्रचंड स्पर्धेचा काळ आहे. तुम्ही 10वीच्या नंतर जर पाहाल तर तुम्ही सायन्समध्ये विशेषतः जर गेलात तर तुम्हाला MST CET असो, IIT JEE असो किंवा नीट असो, या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. तेव्हाच कुठं त्या ठिकाणी प्रोफेशनल एखाद्या चांगल्या डिग्रीला तुम्हाला ॲडमिशन मिळत असतं. आणि इथं जर सध्याचं त्या ठिकाणी शिक्षण व्यवस्था जर पाहिली तर तुमची जी काही लेखी पद्धत आहे, 8वीपर्यंत कोणत्याही पद्धतीनं तुम्हाला नापास वगैरे केल्या जात नाही आणि 9वी 10वीला देखील बऱ्याचशा शाळांमध्ये त्या ठिकाणी ज्या अपेक्षेनं त्या ठिकाणी पेपरची एक सिरियसनेस मेंटेन करणं आवश्यक असतं
ती सिरियसनेस मेंटेन केलेली नसते. म्हणजे ओव्हरऑल विद्यार्थ्यांची प्रगती नेमकी किती आहे, विद्यार्थ्यांना भविष्यातील वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणं त्या ठिकाणी जेव्हा आवश्यक असतं तेव्हाच नेमकं विद्यार्थ्यांना शाळेच्या माध्यमातून पुरेसं मार्गदर्शन भेटत नाही. आणि इथंच या ठिकाणी आपण विद्यार्जन अकॅडमीच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकल्प राबवत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात ज्या काही वेगवेगळ्या परीक्षा असतात, MTSC सोडून देखील इतर जे उदाहरणार्थ समजा स्कॉलरशिप आहे, NTSC आहे, या संदर्भात देखील आपण वारंवार या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन नक्कीच करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही प्रकारची या व्हिडिओच्या नंतर पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ती शंका उपस्थित करू शकता. तुम्हाला त्या शंकेचं निरसन लवकरात लवकर कशा पद्धतीनं करता येईल हा या ठिकाणी आमच्या सर्व फॅकल्टीच्या माध्यमातून निश्चितच एक चांगल्या पद्धतीनं आम्ही प्रयत्न करू. तर विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीनं लवकरच पुढील एखाद्या विशेष अशा व्हिडिओच्या माध्यमातून आपली भेट होईल. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.